मोठ्या संख्येत उपस्थित असणाऱ्या आमच्या आया आणि नेहमीप्रमाणे कमी संख्येत उपस्थित असणारे आमचे बाप, त्यामुळे आयाने पहिल्यांदा टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. संध्याकाळी कालच दादांचा मला फोन आला की मी म्हणलो कार्यक्रमाचं टायमिंग किती ठेवले. दादा म्हणला कार्यक्रमाचं टायमिंग 7 साडेसात ठेवले. मी म्हणलो 7:30 कशाला ठेवले. मी म्हणलो निदान 9 तरी ठेवा. ते म्हणले दादा 9 का. मी म्हणलो संध्याकाळी 7:30 ते 8:30 आमच्या महिलांचा वेळ टी व्ही बघायचा असतो आणि तिथं मालिकामध्ये राधिका, शनाया, पाठक मॅडम एवढे चिकने चिकने चेहरे असताना आमच्यासारखा ओबड दोबड चेहरा कशाला बघावा, अत्याचार कशाला करावा असं मला वाटतं. पण तरीही ज्या शिवरायांच्या विचारावरती या महाराष्ट्रातली प्रत्येक जिजाऊ उभा राहिली, ज्या संभाजीराजांच्या बलिदानामुळं इथल्या माय माऊलीला अभिमानानं स्वाभिमानानं फिरता आलं, त्या राजाचा जयघोष ऐकायसाठी माझी माय माऊली वेळात वेळ काढून आज इथं उपस्थित झाली. सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. पहिल्यांदा सांगतो तुमच्यासाठी, काल सातारावरनं रात्री निघालोय, 150 किलोमीटर अंतर पार करून इथं तुमच्यासाठी आलोय. टाळ्या वाजवल्या तर मनापासून वाजवायच्या, उगत टिकल्या वाजवल्या म्हणून टाळ्या वाजवायच्या नाही त्या. कारण तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांची दाद ही सुदर्शन शिंदेची जायदाद आहे आणि सुदर्शन शिंदे ही जायदाद इथून घेऊन जाणार आहे. खरं तर माणसानं आयुष्यात कशाचाच भ्रष्टाचार करू नये आणि त्यातल्या त्यात वेळेचा तर अजिबातच करू नये. कार्यक्रमाचं टायमिंग दिलं होतं 7:30, कार्यक्रमाला चालू व्हायला वाजले 8:30. खरं तर ताईनो, एखाद्याचं खाल्लेलं धान्य माफ करता येतं, एखाद्याचं खाल्लेलं अन्न माफ करता येतं, पण एखाद्याची खाल्लेली वेळ काय माफ करता येत नाही. मला यायलाच थोडासा उशीर झाला, त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पण असं म्हटलं जातं की भगवंताकडे जाण्याचा मार्ग खडतर असतो, कदाचित तुमच्यापर्यंत येण्याचा मार्ग सुद्धा खडतर असावा, यासाठी थोडासा इथे येण्यासाठी उशीर झाला. राजा शिवछत्रपती, राजा संभाजी राजा, ज्या राजाच्या नावावरती आज इथल्या तरुण पोराला काहीतरी उमेद मिळते, ज्या राजाच्या नावावरती इथल्या तरुण पोरामध्ये अंग रक्ताचं सळसळतं, ज्या राजाचं नाव घेतल्यावरती आमच्या अंगावरती सर्र करणं काटा येतो, ज्या संभाजी राजांच्या नावावरती तुमच्या माझ्या जगण्याची अर्थभाषा, तुमच्या माझ्या जगण्याची तत्व लिहिली गेली, त्या संभाजी राजाला, शिवाजी राजाला आपण देवाऱ्यातल्या देवता समान पूजतो. पण कधी प्रश्न पडलाय का हो की छत्रपती शिवाजी महाराजांचीच का जयंती साजरी करताय तुम्ही? का तुम्हाला औरंगजेबाची जयंती साजरी करू नाही वाटली? का फजल खानाची जयंती साजरी करू नाही वाटली? शिवरायांचीच का? याचं कारण आहे, याचं कारण एकच, कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत आज मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत आज मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज सुरक्षित आहे आपल्या दारातली पवित्र अशी तुळस. अरे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आपण पाहतो या हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ, आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आपण पाहतो आपल्या सुवासिनीचं भरलेलं सुंदर असं कपाळ. हे महाराजांचं चरित्र, हे महाराजांचं शिवचरित्र आपल्याला शिकवतं. मग माझी एक अत्यंत लाडकी कथा आहे, मी नेहमी सांगत असतो, प्रत्येक मायमाऊलीनं कान देऊ ऐकावं. पंढरपूरला एक देव आहे, त्याचं नाव काय बरं? पांडुरंग. काय नाव? गावचे लोक मुके आहेत काय? काय नाव? पांडुरंग. जेवलाय का नाही? तांबडा पांढरा रस्सा खाणारी पोहांचा यायला तुम्ही, आवाज कसा यायला पाहिजे. पंढरपूरच्या विठ्ठला जात असताना आपण रामकृष्ण हरीच्या गजरात जात असतो. रामकृष्ण हरीच्या गजरात का जातो बरं? आता वारकरी मंडळी बऱ्यापैकी असतील, मागं बसलेत. रामकृष्ण हरीच्या गजरात यासाठी जातो कारण वारीची वाट सुखकर व्हावी. त्याचंच एक प्रतिरूप आहे त्याच देवाचं, ते म्हणजे दक्षिण भारतात त्याला बालाजी असं म्हटलं जातं. बालाजी, बासुंदी, लाडू आणि जलेबी हे ज्याच्या घरात असतं ती सगळी लोक तिकडं जातात. तो धनब्रह्म आहे आणि पंढरपूरचा विठ्ठल हा नादब्रह्म आहे. खरं तर
हल्ली आपल्या लोकांना देव सुद्धा श्रीमंत पाहिजेत, पैसेवाले देव लागतात. आमच्या लोकांना गावचा म्हसोबा चालत नाही. ते 400 किलोमीटर बालाजीला जाणार, गावच्या म्हसोबाला पाया पडणार नाही. देव पण आता लय हुशार झाल्यात. ते लगेच म्हणतात बाबा मागं थांब, 4 तोळ्यावाला मागं उभा राहा, त्याला पहिला पुढे येऊ दे. मी काय सांगत होतो की पंढरपूरच्या विठ्ठला जात असताना आपण रामकृष्ण हरीच्या गजरात जात असतो, तसं त्या बालाजीला जाताना लोक म्हणतात गोविंदा गोविंदा. एकदा 2 महिन्यापूर्वी माझ्या पेपरला बातमी आली होती, माझ्या म्हणजे सगळ्यांच्याच पेपरला आली होती, की आपल्या प्रियकराला बरं वाटावं यासाठी एक प्रियसी ताईनो तिरुमला ती तिरुपती उलट चालत गेली होती. मला वाटलं आपल्याला पण बरं वाटावं म्हणून आपण सवच चालत जावं, म्हणून मी सवच चालत जायला निघालो. सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, मी म्हणायचो गोविंदा गोविंदा. सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, मी म्हणायचो गोविंदा गोविंदा. आपल्याच करवीरचे एक आजीबाई आमच्या सोबत आले होते, कोल्हापूरची आजीबाई, ठसका तसाच. आम्ही सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. आम्ही सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. बराच वेळ असं झालं, मी त्या मावशीपाशी गेलो कट्ट्यावरती बसून ताक पिऊन, आणि त्या मावशीला म्हणलो मावशी तुझं काय चालू आहे? आम्ही म्हणतोय गोविंदा गोविंदा आणि तू म्हणते आमचं पण तेच आहे. ती म्हणली अरे लेका नो, तुम्ही ज्यांचं नाव घेता ना त्या आमच्या ह्यांचं बी नाव तेच आहे, म्हणून म्हणलो आमचं बी तेच आहे. विनोदाचा भाग सोडा, पण 350 वर्ष झाली छत्रपती शिवरायांना जाऊन, 350 वर्ष झाली छत्रपती संभाजीराजांना जाऊन. छत्रपती शिवाजी महाराज की. ज्यावेळी कोणीतरी राजकारणी उठतं आणि म्हणतं की छत्रपती शिवाजी महाराज जुने आदर्श होऊन गेले, कोणीतरी राजकारणी उठतं म्हणतं संभाजीराजे धर्मवीर होते का स्वराज्य रक्षक होते. बारकी पोरं आता जरा ह्या डिपार्टमेंटकडे सांभाळायला द्या, दिवसभर तुम्हीच घेऊन बसतायसा. कोणीतरी उठतं शिवरायांवरती टीका करतं, कोणीतरी उठतं संभाजी राजांवरती टीका करतं. मग ज्या बापानं तुमच्या माझ्या मनात ताट केल्या, ज्या बापानं तुमच्या माझ्या नावावरती आयुष्याची जीवनगाथा लिहिली, ज्या बापानं तुमच्या माझ्यासाठी 40 दिवस अनन्य अत्याचार सोसला, त्या राजावरती जेव्हा आपल्याच बापावरती आरोप केला जातो त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज की ही जय म्हणणारी लोक का शांत बसतात, मला प्रश्न पडतोय. एखाद्या नेत्यावरती आरोप केल्यावरती जसं तुमच्या तळपायाची आग मस्तकाला जाते, मग आपल्या राजाला, ज्या राजाच्या नावावरती तुमच्या माझ्या पूर्वजांनी अभिमानाने स्वाभिमानानं फिरणं शिकलं, त्या राजावरती आरोप केल्यावरती तुम्ही आमची जबाबदारी नाही का की आपण त्यांच्या विरोधात काहीतरी बोलावं. मी नेहमी सांगत असतो की औरंगजेबाच्या नावाने एक शहर वसवलं होतं, त्याचं नाव औरंगाबाद. आमच्याच भाऊकीनं त्याचं नाव बदललं, शिंदे सरकारनं त्याचं नाव केलं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. काही लोकांनी विरोध केला, पण ताईंनो महाराष्ट्र सरकारने एक GR काढला की किती लोकांचं मत आहे की औरंगाबाद नाव असावं, किती लोकांचं मत आहे की छत्रपती संभाजीनगर असावं. महाराष्ट्रातून औरंगाबाद हे नाव असावं यासाठी 70,000 फॉर्म गेले, पण छत्रपती संभाजीनगर हे नाव असावं यासाठी महाराष्ट्रातनं फक्त 7,000 फॉर्म गेले. मग ही खंत कोणाची आहे? मावळा म्हणून आपण कुठली जबाबदारी आज पेलतोय? दादा नो, अरे मारलं जनी, तुमच्या अंगामध्ये संभाजीराजांचं रक्त आहे ना, मग मारलं जनी संभाजीराजांना, करून अत्याचाराचा कहर त्याच औरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर. अरे सळसळू द्या रक्त तुमचं, सळसळू द्या रक्त तुमचं, दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छातीत ठोकून सांगा औरंगाबाद नाही, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. ही जिगर निर्माण झालं पाहिजे. राजकीय लोकांचे, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नोकर नाही, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता नाही. ताईनो माझा पक्ष एकच आहे, तो म्हणजे स्वराज्य, आणि माझा नेता एकच आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे जिसका गुरु बलवान होता है उसका चेला पहलवान होता है, त्यामुळे कुणापुढे झुकायची मला गरज नाही. नेहमी प्रश्न पडतो, मगाशी कार्यक्रमाला येताना एका दादानं सांगितले दादा संभाजीराजांवरती बोल. संभाजीराजांची सुरुवातच नेमकी इथून होते की 350 वर्षापूर्वी बखरकरांनी आमचंही तेच आहे असं म्हणत संभाजीराजा बदनाम केला. पण त्याच संभाजीराजाला आता नवीन राजकीय लोक जेव्हा संभाजीराजे धर्मवीर होते का स्वराज्य रक्षक होते या चौकटीमध्ये संभाजीराजांना अडकून ठेवतात, त्यावेळी राजांचा इतिहास तिथंच संपवण्याच्या मार्गावरती जातो. प्रत्येक तरुणाला पडलेला प्रश्न आहे, छत्रपती संभाजीराजे धर्मवीर होते का स्वराज्य रक्षक होते?
मला वाटतं मी माझं उत्तर तुम्हाला सांगतो, मावळा म्हणून तुम्हाला मान्य झालं तर तुम्ही टाळ्या वाजवा. दादा मला असं वाटतं की कोणीतरी म्हणतं की संभाजीराजे धर्मवीर होते, का कोणीतरी उठतं आणि म्हणतं की संभाजीराजे स्वराज्य रक्षक होते. मला असं वाटतं की ज्या शेतकऱ्यानं या राजासाठी काम केले, ज्या राजाला वाटलं की शेतकऱ्यांनी माझ्यासाठी काम केले, त्या शेतकऱ्यासाठी तो राजा कुळवाडी भूषण झाला. ज्या बहुजन समाजाला वाटलं की या राजानं माझा जातीसाठी काम केले, त्या बहुजन समाजासाठी तो राजा स्वराज्य रक्षक झाला. ज्या धर्माला, हिंदू धर्माला असं वाटलं की या राजानं माझी देवळं वाचवलेत, त्या हिंदू लोकांसाठी तो राजा धर्मवीर झाला. पण याही पेक्षा छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती होते. आणि जगात छत्रपतीपेक्षा कुठलंच मोठं पद नाही. धर्मवीर आनंद दिघे होऊन गेले, स्वराज्य रक्षक तानाजी मालुसरे होऊन गेले, पण छत्रपती मात्र फक्त या मातीत दोनच झाले. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. दुसरं नाव या मातीमध्ये मिळत नाही. अहो संभाजी महाराज, संभाजी राजे, ज्या राजाच्या घोड्यांच्या टापावरती इथल्या इतिहासाची पानं लिहिली गेली. संभाजीराजांबद्दल अनेक आरोप केले जातात, संभाजीराजांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. संभाजीराजे म्हणजे कोण हो? संभाजीराजे शूर होते, संभाजीराजे नम्र होते, पण दादानो संभाजीराजे लाचार नव्हते. अहो संभाजीराजे म्हणजे एका हातामध्ये लखलखणारी तलवार घेऊन झुंजणारा एक रणधुरंधर योद्धा म्हणजे संभाजीराजे. थंड रक्ताच्या हिमातून उसळलेला गरम रक्ताचा फवारा म्हणजे संभाजीराजे. अरे मातीत अश्रू ढाळणाऱ्या आमच्या मातांची स्फूर्ती म्हणजे संभाजीराजे, आणि गोरगरीब रयतेची धरती म्हणजे संभाजीराजे, आणि आसमानात विखुरलेल्या आमच्या छत्रपती शिवरायांची कीर्ती म्हणजे संभाजीराजे. आसमानात विखुरलेल्या छत्रपती शिवरायांची कीर्ती म्हणजे संभाजीराजे. अहो संभाजीराजे म्हणजे फक्त छत्रपती शिवरायांचे पुत्र नव्हते. संभाजीराजे म्हणजे फक्त या स्वराज्याचे दुसरे छत्रपती नव्हते, की संभाजीराजे म्हणजे या मराठमोळ्या मातीचे दुसरे युवराज नव्हते. तर संभाजीराजे म्हणजे औरंगजेबाच्या 9 लाख सैन्याला सळकी पळ करून सोडणारा राजा म्हणजे संभाजी आहे. अरे आळंदी पासून पंढरपूरला जाणारी आषाढीची वारी, ही वारी चालू करणारा राजा म्हणजे संभाजी आहे. जगातल्या पहिल्या बुलेट प्रूफ जॅकेटचा शोध लावणारा राजा म्हणजे संभाजी आहे. जगातल्या पहिल्या जैविक अस्त्राचा प्रयोग करणारा राजा म्हणजे संभाजी आहे. अरे संभाजी म्हणजे काय? तर संभाजी म्हणजे स म्हणजे संकटाशी, भा म्हणजे भारतीयांनी, जी म्हणजे जिद्दीने कसं पेटावं, तया नाव आहे संभाजीराजे, तया नाव आहे संभाजीराजे. हा संभाजीराजे तुमच्या माझ्या मनामध्ये बसला पाहिजे, हा विचार मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. आज खरं तर शिवचरित्र ऐकत असताना फार छोट्या छोट्या गोष्टीतून शिवचरित्र आपल्याला ऐकायला मिळणार आहे. अहो बघा ना, आपला आदर्श कोण असावं याच्यावरती फार गोष्टी अवलंबून असतात. शिवाजी महाराजांचं वय 12 वर्ष. किती वय आहे? 12 वर्ष. 12 वर्षात आपल्याला मिसरूड सुद्धा फुटत नाही. त्या काळात महाराजांवरती पहिलं संकट आलं. त्यांचं नाव म्हणजे फतेह खान. फतेह खान आला, राजांच्या अंगावरती तुडून पडला, राजांनी त्याला मारला. पहिला मृत्यू डोळ्यासमोर आला. दुसरा आला, त्याचं नाव अफजल खान. 40,000 सैनिक घेऊन आला, अफजल खान मारला. तिसरं सैनिक आलं, त्याचं म्हणजे नाव शाहिस्ते खान. 1.25 लाख फौज घेऊन आला, साक्षात डोळ्यासमोर मृत्यू. राजांनी त्याला सुद्धा इथंच गाडला. अफजल खान मारला, शाहिस्ते खान मारला. शेवटी राजे औरंगजेबाला भेटायला गेले, आणि औरंगजेबाला गेल्यावरती राजे औरंगजेबाच्या कैदीत अडकले. साक्षात डोळ्यासमोर मृत्यू, आणि राजे त्यावेळी मृत्यूला मात देऊन बाहेर निघाले, आणि मृत्यूच्या छताडावरती उभारून भगवा झेंडा फडकवणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे मृत्युंजय झाले. मग मला प्रश्न पडतो की आज आमच्या पोरांचा आदर्श कोण आहे? दादानो, छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य होतं, हे राज्य व्हावं. येतो कोणाची इच्छा? कोणाची इच्छा? श्री म्हणजे कोण? श्री म्हणजे कोण? आई. आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऐन 12-13 वर्षाचं पोरग, मिसरूड न फुटलेलं पोरग रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जातं, शपथ घेतं, आणि तोरणा किल्ल्यावरती स्वराज्याचं पहिलं तोरण उभा करतं. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. संभाजीराजांचं एक वाक्य होतं, आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हास अगस्त्य. आबासाहेब, माझ्या वडिलांनी जो मला संकल्प घालून दिलाय तेच करणे आम्हाला भाग्य आहे. मग आज आमच्या पोरांचा आदर्श कोण आहे?
तो मध्यंतरी पुष्पा नावाचा पिक्चर आला. ताईंनो, चांगलं चालणारं गडी सगळं आमचं लंगडं चालायला लागलं. झुके का नाही साला म्हणे. शेतकऱ्याची पोरं किती आहेत हात वरती करा. अख्खं गाव शेतकऱ्याचं आहे. हा, तर मी काय सांगत होतो की आपला आदर्श कोण आहे. अहो बघा ना, आपली पोरं शेतकऱ्याची आहेत. शेतकऱ्याच्या पोराला कधीतरी विचारा की बाबा तुझा आदर्श कोण आहे, तर ते पोरगं म्हणतो शाहरुख खान माझा आदर्श आहे. एखाद्या आपल्या पोराला विचारलं दादा तुझा आदर्श कोण आहे, तर ते पोरगं लगेच म्हणतो सलमान खान माझा आदर्श आहे. दादा एक वाक्य घेऊन जा. शाहरुख खान जिम मध्ये 2 तास घाम गाळणारा शाहरुख खान, दादा तुझा आदर्श जरूर असू दे, मी नाही म्हणत नाही असं नाही. त्या काचेच्या फ्रेम समोर उभारून शायनिंग मध्ये फोटो काढणारा सलमान खान, दादा तुझा आदर्श जरूर असू दे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, सकाळी सूर्य उगवल्यापासून संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत 2 बैलांच्या पाठीमागं लाकडी नांगराचा हुंडा घेऊन शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा आपला बाप, दादानो आपला आदर्श असला पाहिजे. आपला बापच आपला आदर्श असला पाहिजे. आणि आज विराट IPL चालू आहे, बरोबर आहे का? IPL च्या मॅचेस चालू आहेत. आत्ताच RCB ची टीम जिंकली वाटतं काहीतरी. एखाद्या पोराला विचारलं की बाबा विराट कोहलीचं कितवं शतक झालं, तर ते पोरगं लगेच म्हणतंय विराट कोहलीचं 100वं शतक झालं. दादा कधीतरी शेतात जाऊन आपल्या बापाच्या त्या धावा मोज. नक्कीच विराट कोहलीपेक्षा 1 शतक आपल्या बापाचं जास्त असेल. मग आपण काय संस्कार घ्यायचा आहे? शिवचरित्र तर हेच संस्कार शिकवतो. अहो शिवाजी राजे मावळ्यांसाठी म्हणायचे मावळे तुमच्यासाठी काय पण, आणि मावळे म्हणायचे राजे जीव गेला तरी तुमच्यासाठी काय पण. आज आमची पोरं कुणासाठी काय पण म्हणा लागली. ताईनो 9 महिने सांभाळले त्याला काय नाही, चांगलं पोट फाडून काढले त्याचं काय नाही, 4 दिवस आयुष्यात आले लगे म्हणते तुझ्यासाठी काय पण. ह्याच्या गाड्याचा तोंडाचा लगेच चंबूच होतो. या आमच्या बीडकडचा कवी तो फार सुंदर असेल येतो याच्यावरती की बाप काढलास घराबाहेर दारात रडते माय पण, बायकोला मात्र रोज म्हणालास तुमच्यासाठी काय पण. अरे लोकच पोटाला जन्माला यावं म्हणून हिने किती केलते नवस, इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारखा पोरगा तिच्या पदरामध्ये घावला. अरे लहानपणी माय तुला शेतात न्यायची, प्रत्येकाला नेला असेल आपल्या आईनं. लहानपणी माय तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. अरे तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास, आणि माईचं दूध संपलं ना लेका तिचं रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन पोचलास लेका, तर रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, दारातल्या माईला घरात तेवढा आण. किती दिवस जागणार आहे लेका झाडावरचं हे पिकलं पान. तू गोडदोड खा, पण म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ. आणि भाकर वाढताना जर तुझी बायको आडवी आली तर तिला घराबाहेर काढ. अरे बायको जाणारच नाही मी तुला बॉन्डवर लिहून देतो, आणि यदा कदाचित गेली तर मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत. अरे तुला वाघ बनवले माईनं, दुर्दैवानं तिलाच उरलं नाही आता बाई पण. खरा मर्द असशील महाराजांचा तर छातीवरती हात ठेवून सांग माय बाप हो तुमच्यासाठी काय पण. हा संस्कार घ्यायचा आहे. आणि आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या बापाला मिठी मारली पाहिजे. शिवाजी राजांची संभाजी राजांची शेवटची भेट याच पन्हाळ्यावरती झाली. तुमच्या इथं उभारल्यावरती तुम्हाला पन्हाळा दिसतो. शेवटची भेट झाली, माहित नाही हो बापाचा प्रसंग आहे, शेवटची भेट आहे, शेवटची मिठी आहे, माहित नाही. आयुष्यात बापाचा कुठला सहवास शेवटचा होईल माहित नाही. आज घरी गेल्यावरती बापाला घट्ट मिठी मारा. शेवटचं बघून घ्या. बाप मेल्यावरती रडून उपयोग नाही. बाप जिवंत आहे तोपर्यंत त्याला अभिमानानं स्वाभिमानानं फिरवता आलं पाहिजे. आणि इथं बाप पण उपस्थित आहे, त्यांनाही सांगतो की आयुष्यात दादांनो आपल्याला बाप कसा भेटला पाहिजे म्हणते का? पोरं म्हणतात आमचा बाप आम्हाला लय हाणतो या. बाप कसा भेटला पाहिजे माहितीये का? बाप टोमणे देणारा भेटला पाहिजे, गोड बोलणार नाही. कसा भेटला पाहिजे?
टोमणे देणारा भेटला पाहिजे, म्हणला पाहिजे लेका सुधर, किती दिवस अजून माझ्या जीवावरती बसून खाणार आहेस, असा म्हणणारा बाप भेटला पाहिजे. आणि पोरं सुद्धा तेवढी स्वाभिमानी भेटली पाहिजेत. पोरं म्हटली पाहिजेत मागणार नाही असं करून दाखवेन, घेणार नाही असं तुम्हाला मिळवून दाखवेन, अशी म्हणणारी पोरं जन्माला आली पाहिजे. स्वाभिमान पिढी जन्माला आली पाहिजे. ना काय काय पोरं म्हणतात आमचंच आहे की ते, ह्याला काय करायचं आहे. आणि दादानो, आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या बापाचा मार खाल्ला पाहिजे, आणि त्यातल्या त्यात बुटानं खाल्ला पाहिजे. मी पण माझ्या बापाचा मार बुटानं खाल्लाय. आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या बापाचा मार खाल्ला पाहिजे, आणि त्यातल्या त्यात बुटानं खाल्ला पाहिजे. का माहितीये का? कारण ज्या पोरानं बापाचा मार खाल्लाय आणि त्यातल्या त्यात बुटानं खाल्लाय, त्या पोराचा पाठीचा कणा ताटच झालाय, आणि ते पोरगा समाजामध्ये अभिमानानं स्वाभिमानानंच फिरतं. ही फक्त बाप नावाची ताकद आहे. त्यामुळं आयुष्यात एकदा तरी बाप आपण मार खाताना बघितला पाहिजे. घरात गेल्यावरती बोट घ्यायचं आणि चालू करायचं, हा विचार आहे हो. हे शिवचरित्राचं सगळ्यात मोठं पारायण आहे. शिवचरित्र म्हणजे फक्त शस्त्र नाही, शिवचरित्र म्हणजे फक्त अंगावरती काटा आणणं नाही, तर शिवचरित्र म्हणजे इथली तरुण पिढी परत त्या मार्गावरती राजांच्या विचारांवरती आणणं म्हणजे शिवचरित्र असं मला वाटतं. दादांनो, मी नेहमी सांगत असतो की राजांचा जेव्हा आपण इतिहास वाचतो, मी पहिल्यांदाच सांगतो की मी अफजल खानाचा वध आणि शाहिस्ते खानाची बोटं इथवर इतिहास सांगणारा माणूस नाही. तुम्ही आजपर्यंत कधीच इतिहास ऐकला नाही, संभाजीराजांचा ऐकला नाही, तो इतिहास मी सांगणारा माणूस आहे. फक्त माझ्यासाठी थोडासा वेळ द्या. बघा, एक 14 वर्षाचं पोरगं होतं, आणि त्याचा भाऊ 12 वर्षाचा आणि एक 11 वर्षाचा, असे 3 भाऊ होते. राजस्थान मधले होते. त्यातलं एक 12 वर्षाचं पोरग आलं, चुकून आलं, ते आलं चुकून महाराष्ट्रात आलं. एका माणसाला जाऊन भेटलं, म्हणलं मला एकदा असा एखादा माणूस दाखव की रे जो मला मदत करेल. तो म्हणला असा माणूस हे काय, कोण कोण काय नाव त्याचं? त्या माणसाचं नाव शिवाजी महाराज. अरे शेतकऱ्यांचा राजा आहे, इथला कष्टकऱ्यांचा राजा आहे, इथली रयत राजा आल्यापासून काय म्हणत असते, इडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. अरे माझा बळी, शेतकऱ्यांचा बळी. बळी राजानंतर या जगाच्या पाठीला दुसरा बळी राजा जर कोणी मिळाला असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. घेतले बळीराजा सोबत घेतला, बळीराजा आहे तो माझा राजा, जाऊन भेट एकदा त्याला. ते 12 वर्षाचं पोरग गेलं 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 हुडकत गेलं. राजांना त्याने 1 महिना हुडकलं, आणि ते शेवटी त्याला कोणीतरी सांगितलं हा राजा स्वर्गात राहतो. स्वर्गात राहतो म्हणजे कुठं राहतो, तर हा राजा रायगडावरती राहतो. रायगड आपल्या राजाचा प्रतिस्वर्ग. रायगड का स्वर्ग आहे हो? रायगड का स्वर्ग आहे? अहो बघा ना, शिवरायांचं जन्मस्थान, त्या किल्ल्याचं नाव काय बरं? शिवनेरी. आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या गडाचं नाव काय बरं? रायगड. शिवनेरीचे पहिले 2 अक्षर म्हणजे शिव, आणि रायगडाचे पहिले 2 अक्षर म्हणजे राय. हे 2 शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतो, त्या शब्दाचं नाव म्हणजे शिवराय. त्यामुळे आयुष्यात रायगड बघायचा. रायगड म्हणजे महाराजांची समाधी. रायगड म्हणजे ज्या गडानं या हिंदुस्थानाला स्वाभिमानानं फिरायला शिकवलं, ज्या रायगडानं दिल्लीच्या तख्ताला सुद्धा घाम फोडला, या दिल्लीच्या तख्ताला ठामपणे जर कुठला सह्याद्री उभा राहिला असेल तर त्या सह्याद्रीचं नाव म्हणजे रायगड आहे. तो रायगड एकदा आपण बघितला पाहिजे. रायगड रायगड का बघायचा माहितीये? रायगड किती लोकांनी बघितला? ते करा, एवढ्याच लोकांनी हात खाली करा. खरं सांगायचं, गोव्याला किती लोक गेलती? अख्खं गावच्या गाव गोव्याला गेलतं. सरपंचाने ट्रिप बीप काढलेली की काय? काल रात्री आधी पाठवलं मला सरपंचाने, गावातले कोण कोण लोक गोव्याला गेलते. तिकडे बरं जायला सुचते बरं. रायगड, रायगडला का जायचं माहितीये? आयुष्यात एकदा तरी आपण रायगड बघितला पाहिजे. कारण मी कुठल्या धर्मावरती टीका करत नाही बरं का. जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं प्रत्येक मराठ्याचं आणि प्रत्येक मराठी माणसाचं रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. त्यासाठी आयुष्यात रायगड बघायचा. मी मगाशी काय सांगितलं, टाळ्या वाजवल्या तर टिकल्या वाजवल्यानं वाजवल्या नाही का? आमच्या लोकांना कसं सवय लागल्या, एखादा ज्योत लावत असला लगेच दुसरा म्हणतोय हात लाव, हा चल तू हो पुढं, मी हाय माग. रायगड, रायगड किती लोकांनी बघितलाय? तर आपल्यातल्या 10-15 लोकांनी बघितलाय.
दादा आपण रायगडावरती जातो आणि गडावरती गेल्यावरती आपण पहिल्यांदा काय बघतो बरं? आपण गाईड्सला काय म्हणतो की मला राजांचं सिंहासन बघायचं आहे, मला राजांची हत्तीशाळा बघायची आहे, मला राजांची तोपशाळा बघायची आहे. इथून पुढे रायगडावरती गेल्यावरती त्या गाईड्सला म्हणायची मला राजांची फक्त 2 ठिकाणे दाखवा. एक म्हणजे महाराजांनी 350 वर्षापूर्वी वापरलेलं शौचालय. 350 वर्षापूर्वी आपला राजा शौचालय वापरत होता, हरघर शौचालय. अमिताभ बच्चनचा घसा गेला ओरडून ओरडून सांगून, तरी आमच्या लोकांच्या डोक्यात रेंज गेली नाही शौचालयाची. म्हणजे आमच्या पोरांचं कसं झालंय साहेब, हातामध्ये 30,000चा फोन असतोय पण घरात शौचालय नसते. बरोबर आहे का? तो शौचालय कुठं तर लांब जाते, त्यात बसलेला असते, त्यात कोणतर फोन येतोय, ते उठून उभा राहते, त्यात रेंज येत नाही म्हणतोय. जगात डोक्यामध्ये सगळ्या प्रकारच्या रेंज आल्या, पण शौचालयाची रेंज तुमच्या माझ्या डोक्यामध्ये कधी आली नाही. ते 350 वर्षापूर्वी शिवरायांच्या डोक्यामध्ये आली. म्हणून शौचालय, मी परदेशी नगरला कार्यक्रम घेतो, ते आता सरकारने शौचालय मान्य केलं फ्रीमध्ये. एका आजीबाईने शौचालय बांधलं होतं, जाऊन बघितलं तर आजीबाईनं त्या बाथरूम मध्ये गणपती बसवला होता. मी म्हणलो काकू गणपती का बसवला? म्हणले आयुष्यभर पत्र्याच्या घरात राहिले, निदान गणपती तरी स्लॅबच्या घरात राहू दे. ही आमची बुद्धिमत्ता आहे. रायगड कशासाठी बघायचा? तर राजांचं शौचालय बघून या, विष्टेचं डिकम्पोजिशन कसं करायचं याचं तंत्र 350 वर्षापूर्वी या राजामध्ये, या मातीमध्ये राजांनी निर्माण केलं होतं. आणि दुसऱ्या गोष्टीसाठी रायगड बघायचा, याचं कारण रायगडावरती एक मंदिर आहे, ते म्हणजे महादेवाचं मंदिर. ते मंदिर कधीतरी लांबून बघा, ते मंदिर तुम्हाला मस्जिदीसारखं दिसतं, पण आत गेल्यावरती तुम्हाला पिंड बघायला मिळते. अहो हे महाराजांचं स्ट्रक्चर होतं, का बरं असं बांधलं असेल बरं? कधी प्रश्न पडलाय? मस्जिदीसारखं लांबनं बघितल्यावरती दिसतं आणि आत गेल्यावरती कळतं आत पिंड आहे का? कारण शत्रू सैन्य आक्रमण करायची भीती आहे. राजांची बुद्धिमत्ता बघा, मी नसेल किंवा असेल, मी असलो किंवा नसलो, मी नसल्यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा रायगडावरती आक्रमण होईल तेव्हा तेव्हा रायगडावरची प्रत्येक वास्तू जरी जाळली तरी मंदिरातल्या पिंडीला हात लागता कामा नये, यासाठी राजांनी मस्जिदीचा आकार दिला आहे. एवढी मोठी बुद्धी. आणि तसंच झालं, राजांच्या मृत्यूनंतर रायगड 2दा जळला गेला. एकदा औरंगजेबानं जाळला आणि दुसऱ्यांदा इंग्रजांनी जाळला. पण दोन्ही वेळी रायगड पूर्ण जळत होता, पण महादेवाच्या पिंडीला हात लागला नव्हता. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत.